हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन वरचे काही एक्झाम्पल बघितले होते. सो ह्या लेक्चरमध्ये आपण पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन वरचे काही राहिलेले एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ओके, सो राइट डाउन example first. If the probability that an individual suffers a bad reaction from injection is 0.001, then determine the probability that out of 1000 individuals, first exactly 2 will suffer a bad reaction, second at least 2 will suffer bad reaction, third at the most 2 will suffer from bad reaction, and last one more than 2 will suffer a bad reaction. सो अशा प्रकारे हे जे आपल्याला प्रोबॅबिलिटी काय करायची, फाइंड आउट करायची. सोल्युशन मध्ये सुरुवातीला काय दिलंय बघा, प्रोबॅबिलिटी दॅट अन इंडिव्हिज्युअल सफर्स अ बॅड रिएक्शन फ्रॉम इंजेक्शन, इट इज व्हॉट, P is equal to 0.001. So it is the value of what, P. Next, number of individuals किती दिलेत? Yes, it is what, 1000. So n is equal to 1000. Yes, so ह्याच्यावरनं आपण काय फाइंड आउट करू शकतो? Yes, value of m. So it is what we have, m चा फॉर्म्युला काय, mean is nothing but n into p. So what is the value of n? It is 1000 into 0.001. सो हे मल्टिप्लिकेशन केल्यावर बघा इथे 1000 आहे म्हणजे 3 झिरोज आहेत. सो तेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करताल तेव्हा काय होईल, इथं 1 2 3. सो इट बिकम्स व्हॉट, व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 1. सो अशा प्रकारे तुम्हाला काय भेटेल, m ची व्हॅल्यू इथं भेटेल. येस, सो आपल्याला पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला इथे एकदा लिहून घेऊया आपण. सो पॉइझन डिस्ट्रीब्युशन, इट इज गिवन बाय व्हॉट, P of R is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. ओके, सो आता आपल्याला फर्स्ट काय फाइंड आउट करायचंय बघा, वी हॅव टू फाइंड व्हॉट, P of 2 म्हणजे एक्झॅक्टली 2 विल सफर फ्रॉम बॅड रिएक्शन. सो इन केस A, yes, what we have to find, exactly 2 will suffer. So this is nothing but to find the probability of exactly 2 will suffer a bad reaction is काय असेल, एक्झॅक्टली 2 मीन्स यू हॅव टू टेक व्हॉट, P of 2. सो P of 2 ची आपल्याला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. ओके, सो आय विल राइट P of 2 इज इक्वल टू, इट इज व्हॉट, e रेज टू मायनस m ची व्हॅल्यू किती आहे, 1 into m रेज टू r. सो इट इज नथिंग बट व्हॉट, 1 रेज टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. ओके, म्हणजे सिम्पली काय झाला हा, e रेज टू मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल. सो 2 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू पण मी इथे लिहून घेतोय. सो इट इज व्हॉट, 2 फॅक्टोरियल इज नथिंग बट 1 into 2. सो इट इज व्हॉट 2. जेव्हा तुम्ही e रेज टू मायनस 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करताल, सो यू विल गेट व्हॉट, e रेज टू मायनस 1 इज इक्वल टू 0.3678 डिवायडेड बाय 2. जेव्हा तुम्ही डिवायडेड बाय 2 करताल तुम्हाला काय भेटेल, 0.1839. सो यू विल गेट P of 2 इज इक्वल टू 0.1839. सो अशा प्रकारे तुम्हाला काय भेटेल, येस, यू विल गेट
probability of exactly two persons will suffer from bad reaction is what? 0.1839. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकता. आता सेकंड केस मध्ये काय विचारलं बघा. येस, व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड, येस, एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा. येस, we have to find at least two. So at least two will suffer from a bad reaction. So probability of at least two will suffer from bad reaction म्हणजे काय येईल? Yes, it is nothing but you have to find p of 2 plus p of 3 plus p of 4 and so on. Okay, so तेच आपण एक्सप्रेस करूया. So to find the probability of at least two individuals suffer a bad reaction is Kyle baga. Yes, so it is nothing but p of x is greater than or equal to 2. म्हणजे काय येईल त्याच्यामध्ये? p of 2 येईल. येस, p of 3 येईल plus p of 4 plus so on. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच इंडिव्हिज्युअल किती आहेत? p of 1000. So this is nothing but what? Probability of at least two individuals suffers a bad reaction. म्हणजे p of 2 individuals suffers from bad reaction plus 3 plus 4 and so on p of 1000. पण हे प्रॅक्टिकली फाइंड आउट करणं काय डिफिकल्ट आहे. सो याला अल्टरनेटिव्ह मेथड काय? येस, इट इज फाउंड आउट बाय, वी नो दॅट समेशन ऑफ पी आय म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन काय असते? 1. ओके, सो इट इज गिवन बाय व्हॉट? 1 मायनस. आता राहिलं काय काय बघा, इन ब्रॅकेट p of 0 प्लस p of 1. सो तुम्ही जर का 1 मायनस p of 0 प्लस p of 1 केला तर तुम्हाला काय भेटेल? यू विल गेट probability of at least two individuals suffers from bad reaction. म्हणजेच काय केलं आपण? 1 मधून काय काय मायनस केलं? probability of 0 individuals प्लस probability of 1 individuals. सो आता फक्त आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे? p of 0 and p of 1. So p of 0 is equal to, it is what? e raised to minus m. So it is nothing but what? Minus 1 into m raised to r. So m raised to r means you have to take m is what? Already we have m ची व्हॅल्यू किती आहे? 1 raised to 0 upon 0 factorial. So तुम्हाला काय भेटेल मग इथं बघा? e raised to minus 1, 1 raised to 0 is 1 upon 0 factorial is also 1. सो अशा प्रकारे तुम्हाला काय फक्त e raised to minus 1 फाइंड आउट करायचे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे ते 0.3679. ओके, सो यू विल गेट 0.3679. आता काय फाइंड आउट करायचं नेक्स्ट? p of 1. So p of 1 is nothing but what? e raised to minus m into m raised to r. So m is what? 1 raised to r ची व्हॅल्यू काय? 1 upon 1 factorial. So it is again what? If you found, it is e raised to minus 1 into 1 raised to 1 is 1. Okay, upon 1 factorial is also 1. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला परत इथं? e raised to minus 1. So which is what? e raised to minus 1 आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलंय. It is 0.3679. So या दोघांची ऍडिशन काय येईल मग? ओके, सो विल फाइंड p of x is less than or equal to 2 is equal to 1 minus p of 0 plus p of 1 म्हणजेच काय येईल? 0.3679 plus 0.3679
सो ह्यांची ऍडिशन काय येईल बघा आतमध्ये. सो इट इज नथिंग बट 0.7357. ओके. सो ही व्हॅल्यू आपण लिहूया. इट इज व्हॉट 0.3679 into 2. It is sorry, it is what 0.7358. So हा 1 मधनं मायनस करून घेतला. सो यू विल गेट व्हॉट 0.2642. सो अशा प्रकारे तुम्हाला काय भेटेल, प्रोबॅबिलिटी ऑफ at least 2 will suffer from bad reaction is what 0.2642. at least 2 म्हणजे लक्षात येते तुम्हाला तुमची व्हॅल्यू काय असेल, इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 means p of 2 to p of 1000. so it is simply given by what 1 minus p of 0 plus p of 1 by using what, by using summation of pi is equal to 1. ओके. सो त्यामुळे ते तुम्ही तिकडे शिफ्ट करून समेशन ऑफ पी आय म्हणजे थोडक्यात काय, p of 1 plus p of 2 प्लस सो ऑन p of 1000 ह्याची व्हॅल्यू काय असते 1. सो हे दोन व्हॅल्यू तिकडे शिफ्ट केले की तुम्हाला काय भेटेल, p of 2 प्लस p of 3 प्लस सो ऑन p of 1000 is equal to 1 minus p of 0 प्लस p of 1. सो अशा प्रकारे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो नेक्स्ट इन पार्ट 3 मध्ये काय विचारलं बघा आपल्याला, ऍट द मोस्ट 2. ओके. सो ऍट द मोस्ट 2 मीन्स व्हॉट, yes, write down. Third, part C, to find the probability of at the most 2 individuals suffers a bad reaction is. आता ऍट द मोस्ट 2 म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, p ऑफ x इज लेस दॅन आर इक्वल टू 2. म्हणजेच त्याचा अर्थ काय होईल, ऍट द मोस्ट 2. ओके. सो इट इज गिवन बाय p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2. सो ऑलरेडी आपण p ऑफ 0 ची व्हॅल्यू वरती एक्झाम्पल मध्ये फाइंड आउट केली. सो इट इज व्हॉट, p ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे बघा 0.3679. p ऑफ 1 ची व्हॅल्यू देखील 0.3679 आहे आणि p ऑफ 2 काय 0.1839. ओके. सो आय विल राईट द सेम व्हॅल्यूज. इथं ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे p ऑफ 0 अँड p ऑफ 1. ओके. सो I will write it. ओके. सो इथं मी p ऑफ 0 ची व्हॅल्यू लिहितोय 0.3679 प्लस 0.3679 प्लस 0.1839. So this is what p of 2. सो ह्या तिघांची ऍडिशन तुम्ही जेव्हा करून घ्याल तेव्हा तुम्हाला काय भेटेल बघा 0.3679 इंटू 2 म्हणजेच 0.7358 प्लस 0.1839. सो यू विल गेट व्हॉट 0.9197. ओके. So p of x is less than or equal to 2 is 0.9197. Okay, so you can write this as approximately equal to 0.92. कारण 9 च्या पुढे 7 आहे. सो हा 9 कशामध्ये कन्वर्ट होतो 0. सो यू कॅन राईट दिस ॲज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.92. ओके. सो लास्ट पार्ट मध्ये काय म्हणलंय बघा आपल्याला, इन लास्ट पार्ट तुम्ही जर का एक्झाम्पल मध्ये वरती बघितला
तर काय विचारलंय, मोर दॅन 2 विल सफर अ बॅड रिएक्शन. ओके, सो टू फाइंड the probability of more than 2 will suffer a bad reaction. So more than 2 म्हणजे काय? Yes. So it is nothing but you have to find what? P of x is greater than or equal to 3. ओके, म्हणजेच काय करायचं तुम्हाला? P of 3 plus P of 4 plus so on P of 1000 find out करायचं, more than 2. Okay, so which is nothing but what? 1 minus P of 0 plus P of 1 plus P of 2 हे फाइंड आउट करायचं आहे. आता ऑलरेडी आपण काय केलेलं आहे? 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. सो तिथंच आपण काय करणार आहोत? पी ऑफ 2 ची सुद्धा व्हॅल्यू आपण ऍड करणार आहोत. सो पी ऑफ 2 इथं माहित आहे आपल्याला ऑलरेडी किती आहे इथं पी ऑफ 2, किंवा आपण ऑलरेडी बघा पी ऑफ एक्स इज लेस दॅन आर इक्वल टू 2. सो पी ऑफ एक्स इज लेस दॅन आर इक्वल टू 2 जर का तुम्ही सबट्रॅक्ट केलात म्हणजेच काय इथं काय लिहिलं? पी ऑफ 0 0.3679 प्लस 0.3679 प्लस पी ऑफ 2. पी ऑफ 2 इज व्हॉट? 0.1839. किंवा इथं काय म्हणलंय? टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट द मोस्ट 2 इंडिव्हिज्युअल सफर्स अ बॅड रिएक्शन. सो 1 मायनस जर का तुम्ही पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 केला तर तुम्हाला काय भेटेल? पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजेच काय? फाइंड इट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2 विल सफर अ बॅड रिएक्शन. सो काय करायचं मॅथमॅटिकली तुम्हाला? 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 करायचंय. सो इथं मी व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट केली होती, ती इथं लिहितोय फक्त. येस, सो ह्यांची ऍडिशन ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट केली. सो इट इज नथिंग बट वॉट? 0.9197. सो इट इज अप्रॉक्सिमेटली वॉट? 0.92. सो 1 minus 0.92. So it is nothing but what? 0.08. So this is what? Probability of more than 2 will suffer a bad reaction is 0.08. So अशा प्रकारे तुम्ही हे पॉइजन्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, सो नाउ विल गो फॉर द सेम टाइप ऑफ एक्झाम्पल. नेक्स्ट, write down second example. If a 5% of electric bulbs manufactured by a company are defective, use Poisson's distribution to find probability that in a sample of 1000 bulbs, first none is defective म्हणजे 0 P of 0, and second 5 bulbs are defective. Okay, so सुरुवातीला गिवन पार्ट लिहून घेऊया आपण. 5% of electric bulbs are defective. So what is the probability of defective? It is 0.05. Okay, कारण ऑलरेडी आपण हे कसं फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला. 5% means what? It is simply 5 upon 100. So you will get value of P is 0.05. What is the number of observation? It is 100 bulbs. So n is equal to 100. So जेव्हा तुम्ही 100 into 0.05 कराल, so m is equal to n into p. So n is nothing but 100 into p is what? 0.05. So it is nothing but m is equal to 5. So already तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन गिवन दिलेली आहे. e raised to -5 ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे? 0.007. ओके, सो आता आपण फर्स्ट पार्टचं सोल्युशन फाइंड आउट करू. इट इज व्हॉट? नन इज डिफेक्टिव्ह. सो टू फाइंड the probability of
to find the probability of zero bulb म्हणा किंवा no bulb, zero bulb is defective. We have, it is nothing but you have to take what, r is equal to 0 म्हणजेच p of x is equal to काय 0. It is what, e raised to minus m into m raised to r means 0 upon 0 factorial. So it is what, e raised to minus 5 and 5 raised to 0 upon 0 factorial. So e raised to minus 5 is what, 0.007 into 5 raised to 0, it is 1 upon 0 factorial is what, 1. So you will get no bulbs are defective, means probability of no bulb is defective or none is defective, it is what, 0.007. So अशा प्रकारे तुम्ही simply probability find out करू शकता by using Poisson's distribution. सेकंड काय म्हणलंय, 5 bulbs are defective. Okay, so second part बघूया आपण. Yes, write down in second part. To find probability of 5 bulbs are defective. आपल्याला काय घ्यायचं आहे, we have p of 5 म्हणजेच p of x is equal to 5. So it is what, e raised to minus m into m raised to r म्हणजे r च्या ठिकाणी काय येईल 5 upon 5 factorial. So e raised to minus m means it is what, e raised to m ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली, it is minus 5 into m is what, 5 raised to 5 upon 5 factorial. So इथं आपण कॅल्क्युलेशन कंटिन्यू करूया. सो e raised to minus 5 ची व्हॅल्यू काय ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी 0.007 into m raised to r. So m raised to r means 5 raised to 5. So it is what, 3125. So I will multiply it by 3125 divided by 5 factorial. So 5 factorial ची व्हॅल्यू काय येईल 120. Okay, so 5 factorial is nothing but what, it is 120. So I will write value of 120. So हे जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून घ्या, 0.007 into 3125 तुम्हाला काय भेटेल 21.875 divided by 120. So divided by 120 केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 0.1823. Okay, so I will write this by red. So it is what, 0.1823. So this is what probability of exactly 5 bulbs are what, defective. So अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, probability of 5 bulbs are defective which is nothing but 0.1823. Okay, so simply काय करायचं तुम्हाला इथं p of 5 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हे जे 5 फॅक्टोरियल आहे ह्याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली कॅल्सी मध्ये यूज करू शकता. तुम्हाला फॅक्टोरियलचा ऑप्शन आहे तिथं. सो शिफ्ट हा बटन दाबून फॅक्टोरियलचा ऑप्शन दाबा, म्हणजेच थोडक्यात काय, अगोदर शिफ्ट हा बटन दाबायचा, त्यानंतर 5, त्यानंतर फॅक्टोरियल. ओके, सो असं दाबल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू, ते तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकता आणि हे सिम्प्लिफिकेशन कॅल्सीवरती करून तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके, सो नाउ विल मूव टू लास्ट एक्झाम्पल
on this point. Write down next example. If 2% of the electric motors manufactured by a company are defective, then find the probability that in a sample of 100 motors, 3 are defective and second, at least 2 are defective. So solution मध्ये काय दिलंय बघा अगोदर probability of defective it is what 2%. So it is nothing but simply 2 upon 100 म्हणजेच काय भेटेल तुम्हाला 0.02. त्यानंतर सॅम्पल किती दिले नंबर ऑफ सॅम्पल्स म्हणजेच ऑब्झर्वेशन इट इज व्हॉट 100. ओके सो देअरफॉर यू विल गेट m इज इक्वल टू n इंटू p म्हणजेच काय इट इज नथिंग बट 0.02 इंटू 100. सो यू विल गेट व्हॉट 2. आता काय करायचंय बघा फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय 3 are defective. Okay, so I will write the probability of 3 bulbs are defective is, so I will write here to find the probability of 3 bulbs are defective, 3 motors are defective, 3 motors are defective. काय करावं लागेल आपल्याला पी ऑफ 3 ची व्हॅल्यू घ्यावं लागेल. सो इट इज नथिंग बट व्हॉट e रेज टू मायनस m into m रेज टू r upon r factorial. So it is nothing but what e रेज टू r च्या ठिकाणी काय येईल. सो दिस इज नथिंग बट फॉर्म्युला ऑफ व्हॉट p ऑफ r. ओके सो आता आपण काय करूया पी ऑफ 3 घेऊया. सो पी ऑफ 3 इज इक्वल टू e रेज टू m ची व्हॅल्यू किती आहे बघा m इज नथिंग बट 2. सो पी m इज इक्वल टू 2 पुटअप करा आणि r ची व्हॅल्यू किती आहे r ची व्हॅल्यू यस इट इज नथिंग बट व्हॉट 3. सो यू विल गेट e रेज टू मायनस 2 इंटू 2 क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. सो जेव्हा तुम्ही e रेज टू मायनस 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट कराल तुम्हाला काय भेटेल 0.1353 into 2 cube is what 8 divided by 3 factorial 6. सो ह्याला इंटू 8 करा. इंटू 8 केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 1.0826 1.0827 सॉरी डिवायडेड बाय 6. सो ह्याला जेव्हा तुम्ही डिवायडेड बाय 6 करचाल तेव्हा तुम्हाला काय भेटेल 0.1805. So you will get your answer is what 0.1805. ओके सो ऍक्च्युली हा 4 7 होता त्या 4 7 ला मी 5 मध्ये कन्वर्ट करून घेतला. सो दिस इज व्हॉट प्रोबॅबिलिटी ऑफ 3 मोटर्स आर डिफेक्टिव्ह विच इज नथिंग बट 0.1805. ओके सो आता सेकंड मध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला ऍटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ओके सो फर्स्ट आय विल राईट दिस सेंटेन्स टू फाइंड the probability of at least 2 motors are defective. 2 motors are defective is given by आता ऍटलिस्ट 2 मोटार्स. सो ऍटलिस्ट 2 मोटार्स म्हणजे काय काय असू शकते प्रोबॅबिलिटी. इट विल बी प्रोबॅबिलिटी ऑफ 2, प्रोबॅबिलिटी ऑफ 3, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 ह्या सगळ्यांची ऍडिशन. सो लिहिताना कसं लिहिणार
P of x is greater than or equal to 2. Okay, which is nothing but what? P of 2 plus P of 3 plus sample किती पर्यंत आहेत? It is 100. So this is given by what? Simply as a निगेशन, म्हणजे थोडक्यात 1 मायनस राहिलेली प्रोबॅबिलिटी घ्यायची. सो 1 मायनस राहिलेली प्रोबॅबिलिटी काय असेल? P of 0 प्लस P of 1 प्लस P of येस सॉरी, फक्त 1 मायनस P of 0 प्लस P of 1 एवढंच येईल इथं, कारण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजेच ऍटलिस्ट 2 मोटर्स आर डिफेक्टिव्ह काढायचं आपल्याला. सो इथं काय करूया आपण? 1 मायनस P of 0 प्लस P of 1 फाइंड आउट करू. ओके, सो आता आपल्याला काय काय व्हॅल्यू फाइंड आउट करायची बघा. अगोदर P of 0 फाइंड आउट करायचं. नाउ आय विल टेक डायरेक्टली e रेज टू -2 इंटू m रेज टू 0. r ची व्हॅल्यू काय? 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. सो e रेज टू -2 ची व्हॅल्यू काय आली? इट इज 0.1353 into 2 raised to 0 is 1 upon 0 factorial is also 1. So it is what? 0.1353. Next, P of 1 find out करायचं आपल्याला. So P of 1, it is what? P of 1 is equal to, formula काय येईल? E raised to again minus m into m raised to r. R means what? 2 raised to 1 upon 2, sorry, अपॉन r फॅक्टोरियल. सो r फॅक्टोरियल म्हणजे काय लिहितं आपल्याजवळ? 1 फॅक्टोरियल येईल. ओके, सो आय विल राईट हिअर इट इज व्हॉट? अपॉन 1 फॅक्टोरियल. सो e रेज टू -2 ची परत व्हॅल्यू काय येईल? 0.1353 इंटू 2 अपॉन 1 फॅक्टोरियल इज 1. सो इट इज नथिंग बट व्हॉट? 0.1353 into 2, it is 0.2706. ओके, सो अशा प्रकारे आपण P of 0 प्लस P of 1 फाइंड आउट केला. सो आता आपण काय करूया? P of x is greater than or equal to 2 ची व्हॅल्यू. So P of x is greater than or equal to 2, it is obtained by what? 1 minus P of 0. P of 0 is what? 0.1353 plus 0.2706. सो जेव्हा तुम्ही ह्या दोघांची ऍडिशन कराल, सो ऍडिशन केल्यानंतर काय भेटेल बघा? 0.1353 प्लस 0.2706. सो तुम्हाला भेटेल 0.4059. सो 1 मायनस 0.4059. जेव्हा तुम्ही 1 मधून ही व्हॅल्यू मायनस करचाल, तेव्हा तुम्हाला काय भेटेल? 0.5941. ओके, सो युअर आन्सर विल बी व्हॉट? P of x is greater than or equal to 2, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ what? At least 2 will be defective. It is what? 0.5941. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेले जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. फक्त इथं महत्वाचं काय? एक्झॅक्टली असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. फक्त ऍटलिस्ट आणि ऍट द मोस्ट हे व्यवस्थित बघून घ्या. ऍटलिस्ट म्हणजे काय? येस, तुम्हाला ऍटलिस्ट 2 म्हणलं तर काय येईल? ऍटलिस्ट 2 मीन्स यू हॅव टू टेक P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2. म्हणजे थोडक्यात काय? P of x is less than or equal to 2. ऍट द मोस्ट 2 म्हणजे काय? P of x is greater than or equal to 2. सो हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, थँक्यू.